सकाळचा नाश्ता मस्त हेल्दी प्रोटीनयुक्त असायला हवा, पण रोज रोज प्रोटीनयुक्त काय बनवावं हा प्रश्न जर तुम्हालाही पडत असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हा एवढा हेल्दी नाश्ता आहे ना, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, डायबिटीज असेल, डाएटवर असाल तरीही तुम्ही खाऊ शकता. तर आज मी बनवते हिरव्या मुगाचे डोसे. बऱ्याच वेळेस असं होतं की हे डोसे नरम पडतात, पण इथे डोसे बघा मस्त असे कुरकुरीत झालेत. आणि असेच डोसे कुरकुरीत होण्यासाठी व ते जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी एकदम परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सोबतच साऊथ इंडियन टोमॅटो चटणीची ही रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी हिरवे मूग घेतले. आता यामध्ये ना 2 चमचे तांदूळ घालायचे. कोणतेही तांदूळ वापरू शकता, रेशनचे तांदूळ वापरले तरीही चालेल. तांदळामुळे ना हे डोसे छान कुरकुरीत होतात. आता यामध्ये पाणी टाकून एकदा मी हे मूग धुवून घेते. आता यामध्ये भरपूर पाणी घालून 4-5 तास तरी हे मूग भिजत ठेवायचे. रात्रभर भिजत ठेवले तरीही चालेल. तर हे बघा, मूग इथे मी रात्रभर भिजत ठेवले होते. सकाळपर्यंत छान भिजल्या जातात आणि मस्त असे मूग आणि तांदूळ इथे भिजलेले आहेत. आता हे मूग आणि तांदूळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. मिक्सरचं भांडं जरा मोठंच घ्यायचं, म्हणजे सगळे मूग एकसोबत वाटल्या जातील. आता यामध्ये 2 लसूण पाकळ्या घालायच्या, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या. यामुळे ना डोसे छान चवदार लागतात. पाव कप यामध्ये रवा घालायचा. रवा जाड किंवा बारीक कोणताही वापरला तरीही चालेल. रव्यामुळे ना हे डोसे छान कुरकुरीत होतात. आता यामध्ये ना जे मूग आणि तांदूळ भिजवलेलं पाणी आहे ना, तेच थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे डोसे छान क्रिस्पी होतात. हे बघा, एकदम बारीक असे मूग मी इथे वाटून घेतलेले आहेत. आता हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता यामध्ये ना 1 चमचे जिरे घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जिरे तुम्ही मूग वाटतानाही घालू शकता किंवा मग जिरा पावडर वापरली तरीही चालेल. तर हे डोसे बनवण्यासाठी ना इनो, सोडा काहीच वापरण्याची गरज नाही किंवा मग बॅटर फर्मेंट करण्याचीही गरज नाही. फक्त हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. तर इथे आपलं डोशाचं बॅटर तयार आहे. यावरती झाकण ठेवून 10 मिनिट हे आपण साईडला ठेवूया, म्हणजे यामध्ये जो आपण रवा वापरलाय तोही छान फुलल्या जाईल. तोपर्यंत आपण डोशासोबत खाण्यासाठी झटपट अशी चटणी बनवून घेऊया, जी डोशासोबत, इडलीसोबत, आप्पासोबत अप्रतिम लागते. तर इथे मी एक पॅन गरम करून घेतलाय. यामध्ये 2 चमचे हरभरा डाळ घालायची, 2 चमचे उडीद डाळ घालायची आणि 1 चमचा जिरे घालायचे. आता या दोन्ही डाळी आणि जिरे लो फ्लेमवरती छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. या डाळींना छान खमंग भाजल्या की चटणीही छान चवदार लागते. तर इथे डाळी छान लालसर रंगावर भाजलेल्या आहेत. या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल छान गरम झालं की यात 4 ते 5 लसूण पाकळ्या घालायच्या, 1 इंचभर अद्रकचा तुकडा घालायचा, 1 मीडियम साईजचा कांदा उभा लांब कट करून घेतलाय तो घालायचा, 2 लाल मिरच्या घालायच्या. इथे मी बेडगी मिरची घेतली, ही जरा कमी तिखट असते. आता 1-2 मिनिट कांदा छान परतून घ्यायचा. कांदा छान परतला की यामध्ये 1 बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, म्हणजे चटणीला छान असा कलर येतो. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा. तर इथे टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. आता गॅस बंद करूया आणि हे सगळं आपण थोडा वेळ थंड होऊ देऊ. जे आपण सुरुवातीला डाळी आणि जिरे भाजून घेतलेत ना, ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता यामध्ये जे कांदा आणि टोमॅटो परतून घेतले ते घालायचे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान अशी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे. हे बघा, एकदम बारीक अशी चटणी वाटून घेतली. आता ना या चटणीला एक तडका देऊया. त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची, 1 लाल मिरची घालायची आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पाने घालायची आणि आता हा तडका या चटणीवरती घालायचा. इडलीसोबत, डोशासोबत ही चटणी अप्रतिम लागते. एकदा नक्की बनवून बघा. तर इथे आपलं डोशाचं बॅटरही तयार आहे. याला ना आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. लगेचच आपण याचे डोसे बनवायला घेऊ. तर इथे तवाही छान असा गरम झाला आहे. यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं. पाणी टाकल्याबरोबर असं उडतंय, म्हणजे तवा एकदम परफेक्ट गरम आहे. डोशांसाठी ना असाच तवा गरम असायला हवा. टिश्यू पेपरने किंवा एखाद्या सुती कापडाने हे पाणी पुसून घ्यायचं.
नंतर यावरती डोशाचं बॅटर घालून असं एकाच दिशेने गोल गोल फिरवत डोसा बनवून घ्यायचा। गॅसची फ्लेम ना कमीच ठेवायची आहे, म्हणजे डोसा छान कुरकुरीत होतो। आता वरतून डोसा थोडासा कोरडा झाला की यावरती थोडंसं बटर लावते। तुम्ही तेल, तूप, बटर काहीही लावू शकता, पण बटरमुळे ना या डोशाची टेस्ट अजूनच वाढते। आता इथे मी बटाट्याची स्टफिंग बनवली, ती अशी मध्ये घालून घ्यायची। तुम्ही इथे बटाट्याऐवजी पनीरचीही स्टफिंग घालू शकता किंवा मग तुम्ही चीजही घालू शकता यावरती। आता यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता साईडने ना हा डोसा असा व्यवस्थित काढायचा। डोसे व्यवस्थित बनलेत ना तर ते स्वतःच तवा सोडतात, आपल्याला मेहनत घेण्याचीही गरज पडत नाही। आता डोसा आपण असा फोल्ड करून घेऊया आणि हे बघा किती छान क्रिस्पी असा डोसा बनवून तयार झालाय। दुसराही डोसा बनवून दाखवते। गॅसची फ्लेम न लो ठेवायची, म्हणजे डोसे छान कुरकुरीत होतात। हाय फ्लेमवरती डोसे बनवले ना तर ते मध्ये करपतात आणि मग ते व्यवस्थित लागत नाही। लहान मुलांना तर खूप आवडतील हे डोसे। हेल्दी आहे, एकदा नक्की बनवून बघा। खूप झटपट बनणारी रेसिपी आहे, अतिशय पौष्टिक आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे, त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।